आता आम्ही चाललो आहे. खूप सारं म्हणजे बघितलेलं पण आहे मी आणि वाटलं पण छान. तर आता बाहेर निघायचा टाईम पण आलेला आहे. झाला खूप म्हणजे 1-2 तास झाला आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता एक्सप्लोर केलं पूर्ण मस्त एकदम छान. तर आता बघू अजून काय. आणि रितेश काय आलाच नाही आहे. त्याने मला धोका दिला आहे. तो बोला येतो बट आलाच नाही. आणि बघू शकता किती मस्त आहे व्ह्यू वगैरे. इकडे पण जाऊन आलो आम्ही. आणि पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. आता फक्त राहिले शिप. तर शिपमध्ये बघू. सुमित बोललाय जाऊया म्हणून. तर शिपमध्ये जाऊया. त्या साईडला पण जाऊन आलो. तिकडे बटरफ्लाय म्हणून आहे आणि इकडे म्हणजे फुल्स वगैरे भेटतात चांगला. आणि हा रेस्ट रूम आहे. इकडे रेस्ट वगैरे करू शकतो आपण. थकलोय जाम. श्वास घेता येत नाही कारण की ऊन खूप आहे त्याच्यामुळे. तर आता आम्ही जातो बाहेरच जातो डायरेक्ट. बघू कसं होतं काय. लेट्स गो. आणि गाडी वगैरे पण आहे आम्हाला फिरायला. बट आम्ही चालत फिरलेलो आहे. चालत फिरायला मजा वेगळीच येते त्याच्यामुळे आम्ही चालत फिरतोय. आणि असं घाम वगैरे पाडते. आता ओला झालो आता. ठीक आहे. आपली बघा चालत येते पूर्ण. असं नाही की गाडी वगैरे सगळे चालत येतात आणि फिरतात वगैरे. सगळ्यांना मजा वगैरे पण येते. सगळे आहेत ओळखीचे पण आहेत काही. माझ्या तर कमी आहेत. सुमित आणि रितेशचे खूप आहेत. आणि पब्लिक रिॲक्शन पण बघू शकता. पब्लिक ही बघते. या आणि बसायला वगैरे असं सगळं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि सावलीसाठी पण आहे थोडं. पब्लिक तर कंटिन्यू चालूच आहे मस्त एकदम. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. मला माहित नाही कोण आहेत पण बोललेत हाच दादा. हा दादा कोण बघूया कोण. तुम्ही ओळखता मला ओळखता. इतनी खुशी मुझे. हाय नेम उत्कर्ष, सानिया, हर्षदी, समीक्षा. अच्छा म्हणजे हे माझे व्हिडिओज वगैरे बघतात इंस्टाला. खरंच बघता की नाही. अच्छा आता मी ब्लॉग शूट करत आहे. ब्लॉगसाठी आलेलो आहे आणि माझ्याकडे 1-2 तासाचा मग फिरायला आलो. बघते काय वगैरे. भेटलेत मला इथे 4 जणी आहेत. एक गायब झाले. 3 आहेत. चालेल थँक्यू. या तर आता निघतो आम्ही. आणि ही लोक माझे व्हिडिओज वगैरे बघतात. मला चांगलं वाटलं बघून ऐकून की कोणीतरी आहे एवढ्या लांब मला ओळखतं. हीच मस्त आहे अपॉर्च्युनिटी. ती कंटिन्यू वगैरे घेऊया करूया मस्त. आणि छान वाटलं मला. एक बेस्ट मुवमेंट जरी भेटला मला माझ्या लाईफचा थोडाफार तरी. ठीक आहे. तर बघितलं असेल तुम्ही मला इथे ओळखलं 4-5 जणांनी. मी मास्क लावलेला तरीही ओळखलं की बोलतात हाच दादा ना तो व्हिडिओज वगैरे बनवतो. आहेत 4 जणींनी ओळखलं मला. मास्क लावूनही ओळखला. आणि हे मला सांगितलं सुमितने आणि अशोकाने की बोलतात तुला मागे बोलवतात. मग मागे गेलो आणि कॅमेरा बॅकला केला. म्हणजे मास्क लावूनही मला ओळखतात काही लोक इथे. थँक्यू सो मच. तुम्ही मला ओळखता. जर मी मास्क काढला असता तर मग अजून लोकांनी ओळखला असतं. तर ते मला नको होतं. मास्क ठीक आहे. आणि परेशान पण झालो होतो खूप उन्हामुळे. फोटोज वगैरे काढायला खूप लोक येतात जातात. आणि मेन म्हणजे एवढं पण आपण फेमस नाही आहे.
तरी पण लोक ओळखतात मला, हीच मोठी गोष्ट आहे. अजून काय पाहिजे. आता ऑलमोस्ट आमचं सगळं फिरून झालेलं आहे, म्हणजे थोडं अजून काहीतरी बाकी आहे, बट आम्ही फिरत नाही. आलो होतो त्या टायमाला एवढा क्राऊड नव्हता, म्हणजे आता बोलतात ना की खूपच क्राऊड वाढलेला, लाईन वगैरे लागले. आणि काल 14 एप्रिल होती, तर 14 एप्रिलच्या दिवशी तर खूप लाईन होती, म्हणजे खूप गर्दी होती, म्हणून मी आलोच नाही. आणि इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत सगळे. आणि पार्क आता पूर्ण भरलेला आहे, ऑलमोस्ट पूर्ण. आणि तुम्हाला इकडे फिरायला ट्रेन वगैरे पण आहे, राऊंड वगैरे मारते ट्रेन, 2-2 ट्रेन आहेत. तर आता आम्ही पार्कच्या बाहेर आलेलो आहेत. छान वाटलं, एकदम मस्त बघायला, फिरलो खूप. आणि कसं वाटतंय? अरे मला तर ताण लागली आधी. कसं वाटतंय? पाणी 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 पाणीच पाहिजे. आम्हाला तर सवय, आता याला माहित ना कसं वाटते की इकडे आल्यावर. छान वाटते, पण ऊन छान मला नाही. आवडत नाही बिलकुल, हां त्याच्यामुळे असा इश्यू होतोय मला. जर ऊन नसतं ना तर मी फिरलो असतो मस्त एकदम छान. आणि इकडे मजा आहे खूप. जर कोणी बल्लारच्या चंद्रपूर ह्या साईडने बघत असेल मला, तर या सगळेजण. आणि जर बाजूला जरी कोण असेल राहणार वगैरे चंद्रपूर बल्लारच्या पण नियर बाय, त्यांनी पण या. आणि हे आहे मस्त फिरायला. तर आता आम्ही एक्झिट करत आहोत, निघतो. चला बाय बाय. तर आता आम्ही आलो बिकानेरमध्ये. थोडंसं लस्सी वगैरे पितो थंड, कारण की ऊन खूप आहे. गाडीवर होतो तर ब्लॉग वगैरे नाही बनवतो. बिकानेरमध्ये आलो, जातो आतमध्ये. A few moments later. हॅलो, तर आता मी पोहोचलो DNR ऑफिसला इथे चंद्रपूरमध्ये. आता इथनं बसने जातो आहे मी नागपूरला. खूप आहे बसनं, आता नागपूरला जातो मला. आणि बघू शकतात मला सोडायला 1 2 3 4 5. मी नाही आलो, 5 जण आहेत. मी चाललो मुंबईला. माझ्यासोबत मुंबईला येतोय आणि बल्ल्याच्याच राहणार आहे. आणि माझं नाव काय? श्लोक. मी याला आज बघतोय आणि याला चिकू बोलतात. आणि तुझं नाव? प्रेम. बिकॉज हे माझं निकनेम आहे प्रेम, आणि ह्याचा ओरिजिनल नेम आहे. जसं नाव आहे तसं तो आहे पण. हां, जसं नाव आहे तसं तो आहे. तर आता आम्ही चाललो आहे, रितेश, मी आणि सुमित. बघा ह्याचं नाव पण विसरलो मी. तर आम्ही आता जातो. चला भेटू, बघू काय बोलतात काय नाही. तर सगळ्यांना इथं मी आता बाय बोलतो, कारण की ही लोक जाणार आहेत. तर आता रितेश आणि आहे सुमित सोबत, मग त्यांना तिकडे दाखवतो. चला बाय बाय. तर आता बसलो आम्ही बसमध्ये. सुमित माझ्या बाजूला आहे. आणि गरमी खूप होत आहे. AC पण चालू केलं, पण तरी पण चालू आहे AC चालू आहे. तर जाऊया. आणि इथनं लागतात आम्हाला 3 ते 3.5 तास. 3 तास लागतात. 3 तास आम्ही आता बसमध्ये बसून राहणार आहे. हवा टाईट होणार आहे, कारण की सवय नाही बसची. आम्हाला बसची नाही सवय, फक्त आम्हाला ट्रेन आणि कार आणि बाईक, बसची सवय नाही आहे. तर आता रितेशने बोलला बसने जायचं आहे, तर तो आज बदला घेतोय मस्त माझा. नाही, आपल्या गाडीचा इश्यू झाला त्याकडे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. अरे थोडासा प्रॉब्लेम झाला, थोडासा. हां, त्याच्यामुळे किंचित वाला. हां, तर थोडासा, कारण आमची गाडी शोरूमला लागली डायरेक्ट. शोरूम डायरेक्ट आम्ही शोरूमला दिली. मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोटे मोठे गोष्ट होतात. कैसा है वो? काय वाटतं? बड़ी बड़ी शोरूम ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. हॅलो गाईज. तर आता आम्ही जरा थोडंसं रेस्ट घेऊन थांबलेलो आहे. झोपलो होतो मी काहीतरी 1 तास झोपलो. 1 तासानंतर परत उठलो. 5ला झोपलो, 6ला उठलो. आणि रितेश तर डायरेक्ट बसला झोपला होता गाडीमध्ये, बघितलं असेल तुम्ही.
आता परत एकदा जागा थांबलो, तिथून मला लगेच जाऊया. 1 तासच बाकी आहे, 1 तासानंतर पोचू आम्ही. तर बघू शकताय रितेशची झोप झालेली नाही. आमची गाडी ती आहे, पण रितेश बोलतोय आपली गाडी ही आहे. हां, तर रितेशची झोप नाही झाली. परत 1 तास बाकी आहे, तर 1 तास रितेश झोपल. ही गाडी त्याला दिसते की ती गाडी दिसते? तेव्हा ती गाडी दिसणार मला. हां, तर आता आम्ही 1 तासामध्ये अजून एक झोप घेणार आहे. आम्ही स्वप्नामध्ये ह्या गाडीत असू आणि हकीकतमध्ये त्या गाडीत असू. तर सुमित बोलतोय कुठली गाडी आहे? गाडी ही आहे ना, आता इथून आपल्याला आपण झोप बघितलं, ह्याची पण झोप नाही झाली आहे. माझी झाली थोडीशी. काय घेतलं माहिती आहे का? क्रीम रोल आहे, जो मी चायसोबत खातो. बघितलं? चाय येत आहे आता येऊन हे निघाली चंद्रपूरवरनं चाय येते. नागपूर पोहोचतपर्यंत नागपूर पोहोचेपर्यंत येऊन जाईल. तिथं पाण्याची बॉटल. चला बाय बाय. आता जातो गाडीमध्ये, भरलेली आहे गाडी. बाय बाय. हॅलो. तर आता पोहोचलो आम्ही नागपूरला. 10-15 मिनटं झाले आणि आता जरा थोडंसं आम्ही नाश्ता किंवा जेवण वगैरे करू मस्त. आणि मग ट्रेन आहे माझी 8:15. मी ट्रेन पकडेल आणि मग जाईल. तर हे लोक बसले, ऑर्डर वगैरे देत आहेत. अरे पण टेबल तो वाला होता ना आपला. परत आलो आहे. 7 मिनटामध्ये काय काय केलं आहे आम्ही, आम्हाला माहिती आहे. ट्रेन आहे 8 वाजून 15 मिनटाची, तर 8 वाजून 5 मिनटं झाले. 10 मिनटं बाकी आहेत. खूप फास्ट आलेलो आहे आम्ही. आणि इथे 8ला पोचतो मी. या तुम्ही. तर मी आता परत जातो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 8ला, कारण की माझी ट्रेन आहे. तर आता मी आलो आहे प्लॅटफॉर्मवर आणि त्यांचा वेट करतो. जवळ येते प्लॅटफॉर्मचं तिकीट काढायला. प्लॅटफॉर्म तिकीट येतील पळत आणि टाईम पण झालेला आहे गाडीचा आता. चला आता ती लोकं आल्यावर मी व्हिडिओ काढतो त्यांचा. चला बाय बाय. हा माझा कोच आहे B5 म्हणजे माझा आहे 63. आणि ती लोकं अजून आलेली नाही आहेत. कुठं आहेत? आणि हा आहे नागपूरचा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि गाडीचं नाव आहे दुरंतो एक्सप्रेस. मुंबईपासून डायरेक्ट नागपूरपर्यंत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून नागपूर. तर ती लोकं येत आहेत. हां आली दिसतात. भाई गेलेला प्लॅटफॉर्म तिकीट काढायला दोघं नाही पण एकच आला आहे. दुसरा कुठे आहे? येत आहे का? हा आपला कोच आहे, इथेच आहे. आणि भेटून तिथे. अरे बढिया. किती भारी पळून मजा आली. खूपच धावलो. आणि घाम आलाय. मी पण अख्खा ओला झालोय. आता सुमित कुठे गेला काम आहे. आता इथं आल्यावर आम्हाला कळालंय की आमची गाडी 8 वाजून 15 मिनिटाला निघणार होती. ती निघत आहे 8 वाजून 30 मिनिटाला. तर कसं वाटतं तुम्हाला 8 वाजून 30 मिनिटाला निघत आहे? तर बरं झालं की 8 वाजून 30 मिनिटाला निघून राहिले. पण उगाची धावपळ झाली. धावपळ झाली आहे. तुम्हाला माहिती आहे आम्ही काय केलं आज? 7 मिनिटामध्ये आम्ही जेवण कंप्लीट केलं. मी 8 मोमोज खाते 7 मिनिटामध्ये आणि ह्याने 7 मिनिटामध्ये जेवण कंप्लीट केले. कुलचा घेतला होता त्याने. काय हां असंच काहीतरी होतं त्याने घेतलेलं. छोले कुलचा. हां छोले कुलचा घेतला होता. तर चांगलं वाटलं त्याला खायला. आणि सुमित अजून आला नाही. तो आल्यावर व्हिडिओ चालू. बरं आता सुमित आलेला आहे. पळत त्याने मिठाई आणलेली आहे हल्दीराममधून आणि ती कोणाला द्यायची त्याने पण त्यानं सांगितलं मला आता. हां निवेदिताला द्यायची आहे. त्यांच्यासाठी आणले त्याने. वळत गेला आहे बाबा बिचारा एवढा लांब. त्याला थँक्यू बोला थोड्या वेळा. आणि त्या साईडला हल्दीराम आहे, लांब आहे. तर ठीक आहे, मिठाई आणलेली आहे तुम्हाला देतो आता. आणि मिठाईच्या बदले आपण काहीतरी मागू आता त्याने. आमच्या तिघांसाठी काहीतरी पाहिजे स्पेशल. हां तर चला आमच्या आतमध्ये जातो आम्ही कोचमध्ये आणि नंतर परत बाहेर. बाय बाय. पाऊस आलेला आहे. चला आणि आपला कोच आहे B5 63 नंबर. AC आहे बाबा. तर आता आम्ही आमच्या कोचमध्ये थांबलेलो. आमची जागा भेटलेली आणि आता फक्त 5 ते 4 मिनिटं बाकी आहेत.
ट्रेन निघायला आणि ट्रेन निघणार आहे. आता सुमित आणि रितेश जाणार आहे आणि इकडे आता पाऊस चालू झाला आहे. हलका 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 पाऊस आहे. जेव्हा मी आलो होतो तेव्हाही पाऊस चालू होता आणि आता जातोय तरी पाऊस चालू आहे. तर आता आम्ही लास्ट भेटणार आहे इथे आणि रितेश काहीतरी नेक्स्ट मंथमध्ये मुंबईला येणार आहे. तर मी त्याला मुंबई फिरवणार आहे आणि शूटिंग्स वगैरे असतील तर ते आम्ही कॅन्सल करणार आहे. आपण आता त्याला पण हा बोलला येईल पण आता माहिती नाही. तर दोघं आले तरी चालेल, तिघं आले तरी चालेल आणि आम्ही मुंबई फिरवू त्यांना. शूटिंग वगैरे स्टॉप करेल, कॅन्सल करेल आणि ह्यांना फिरवेल. बिकॉज त्यांनी मला चंद्रपूर फिरवलं आहे, खूप मस्त वाटलं, मजा आली. तर आता मी त्यांना मुंबई फिरवलं. येणार आहे. चला आता मी आतमध्ये जातो, बाकीचं तुम्हाला आतमध्ये दाखवतो. लेट्स गो, बाय बाय. The next morning. हॅलो गाईज, तर आता पोचलो CSTला आणि इथे आहे माझं लगेज. तर आता निघतो. आता वाजले 8:30 वाजता पोचले. 8:30ला निघालो, 8:30ला बरोबर पोचलेलो आहे मी. लेट्स गो, चला बाहेर बाय. आता जातो पनवेल ट्रेन बघायला. एक तर गेली माझी, आता गोरेगाव लागलेली आहे आणि ठाणे वगैरे. तर आता एक वाशी आहे, हां वाशी लागलेली आहे 46. तर वाशीने जातो, मग तिथनं चेंज करावी लागेल. नंतर बघतो, इकडे गोरेगाव आहे, इकडे वाशी. तर बघूया. तर आता पोचलो बामणडोंगरी स्टेशनला, जिथे मी राहतो उलवे. तर सचिन येत आहे मला घ्यायला, माझा भाऊ. माझ्यावरनं काहीतरी 1-2 महिन्याने छोटा की मोठा आहे. आम्ही दोघं एकच सेमचे आहेत. तो येतो आहे माझी गाडी घेऊन. माझ्या झोपेसाठी सगळे लोक चिडतात, हा किती झोपतो. बट मी खूप झोपतो, मला खूप झोप येते. तर आता आज मी घरी जाऊन झोपणार आहे. आज क्लासला गेलो तर जाईल, नाहीतर आयडिया नाही. बघू, क्लासला गेलो तर जाईल, नाहीतर नाही. त्याला मी कधी बोलवलं होतं आणि तो कधी येतोय बघा. दिसतोय गाडी ती माझी, ऑरेंज बॅग. साहेबांना मी बोललो की ट्रेनच्या टायमिंगवर या, आणि साहेब आलेत 10 मिनटं लेट. सो फायनली मी आता घरी पोहोचलेलो आहे माझ्या. आणि काल रात्री काय झालं माहिती आहे का, माझी जी वॉच आहे, मला एक गिफ्ट दिली होती वॉच. ती वॉच फुटली काल. आता खूप जणांना चांगलं पण वाटलेलं आहे. ज्यांना होतं की ती वॉच फुटावी ते खुश झाले असतील. आणि वॉच बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला वॉच कशी झाली आता माझी. हे बघा, वॉच पूर्ण फुटलेली आहे, डिस्प्ले गेलेला आहे. आणि आहेत काही ते खुश झाले असतील वॉच फुटली म्हणून. तर ठीक आहे, काय नाही, नवीन वॉच घेऊया. भेटेलच आपल्याला गिफ्ट लवकरच लवकर. कोणतरी देईल एक गिफ्ट मला, वॉच आपली. काल आमची जरा ट्रेन सुटणार होती, घाईघाईमध्ये होतो, त्यामुळे थोडंसं फास्ट पळत ह्याच्यामध्ये होतो. तर वॉच पडली, फुटली. आणि मग काल लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ बनवता. आत्ता बघितलं मी, तेव्हा मला कळालं की अरे यार काल फुटले वॉच. आणि हां, चंद्रपूरवाल्यांनी आणि बल्लारशावाल्यांनी खूप मला सपोर्ट केलेला आहे. आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला सपोर्ट वगैरे करता, माझ्या डान्स क्लासला सपोर्ट करता. आमची जी टीम आहे, नटराज डान्स अकॅडमी, हा आमचा डान्स क्लास आहे.
आणि ऑलविन पाटील हे आमचे मेन आहेत. ते आमचे सर आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही येतो. तर सरांचं पण एक चॅनल आहे ऑलविन पाटील ऑफिशियल म्हणून. तर इथे कुठेतरी येईल स्क्रीनवर. तर तुम्ही तिथं पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, त्यांनाही सपोर्ट करा आणि इन्स्टा आय डी वगैरे पण येईल सरांची इथेच. त्यांनाही फॉलो करा इन्स्टाला आणि खूप प्रेम द्या. चला आणि मलाही द्या, आमच्या टीमलाही द्या. आमची टीम मेहनत वगैरे करते, सगळं आहे. सपोर्ट द्या, बस एवढंच सपोर्ट पाहिजे. आणि थँक्यू सो मच चंद्रपूरची आणि बल्लाशाची पब्लिक. सगळ्यांच्या घरी गेलो, सगळ्यांची फॅमिली खूप मस्त आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे. बोलायला वगैरे मस्त आहेत सगळे. बस बाकी काय नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स वगैरे करत राहा. आणि चला बाय बाय.